मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। आज घेऊन आलोय एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा या राज्यातल्या महिलांच्या मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा, महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा, त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाचा सुद्धा। सुरुवातीला आपण बघूया दिवसभरात घडलेल्या घटनांचे बडे मुद्दे। सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की बदलापूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर आता या आंदोलनाचं राजकारण सुरू झालंय का आणि त्यावरून जे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे बोट दाखवलंय, त्याबद्दलचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यावर आपण चर्चा करणार आहोत। दुसरा मुद्दा, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आता विरोधकांनी विरोध दर्शवलाय। भाजपचे प्रवक्ते असल्याचा आरोप विरोधक करतायत, तर विरोधक राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। पुढचा मुद्दा आहे, आंदोलकांवर आज जे गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेतले जाणार आहेत का? आंदोलनातल्या सामान्य नागरिकांना नाहक गोवल्याचा आरोप होतोय, विरोधकांनी रान पेटवलंय। पुढचा मुद्दा, बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी बदली आणि निलंबनाची जी कारवाई पोलिसांवर केली आहे, अक्षम्य अशा बेपरवाईसाठी ही शिक्षा पुरेशी आहे का? त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार हा सवाल आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुकारलेल्या SC/STच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। SC/STचं आंदोलन बंद करण्याचा डाव असल्याचा विरोधकांनी आरोप केला, त्याबद्दलचा मुद्दा सुद्धा आजच्या बडे मुद्द्यामध्ये। कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही। SIT नेमलेली आहे। तात्काळ या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग, ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत, त्यांना नियुक्त केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते। या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता। ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। त्या लोकांवर खटले दाखल करता, काय करताय तुम्ही? तुम्ही महाराष्ट्राची अब्रू काढता। गुंडांचं राज्य चाललंय, लुटारूचं राज्य चाललंय, महिलावर अत्याचारांचं राज्य चाललंय आणि म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। मंडळी, दिवसभरात काय घडलं तुम्ही बघताय। TV, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम बडे मुद्दे आज लाखो लोक पाहताय आणि त्याच वेळी प्रत्येक मुलीचा बाप, या महाराष्ट्रातला प्रत्येक संवेदनशील माणूस आज अस्वस्थ। त्याचं कारण आहे बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या मुलींचं झालेलं लैंगिक शोषण, त्या विरोधात जनक्षोभ उसळला। तो संताप रस्त्यावरती सुद्धा व्यक्त झाला। यात विरोधक सुद्धा आहेत। सरकारला वाटतंय विरोधक या मुद्द्याचं राजकारण करतायत, भांडवल करतायत, हात धुवून घेतायत। पण प्रश्न आहे, जनतेचा आवाज उठवणं चूक आहे का? सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येक आवाज षडयंत्राचा भाग आहे का? सत्तेला प्रश्न विचारायचा नाही का? फक्त कारवाईचे आदेश देऊन सरकारची जबाबदारी संपते का? प्रश्न हा सुद्धा आहे। विरोधकांचा रोष सिलेक्टिव्ह आहे का? कोलकात्यातल्या घटनेवर मौन, मवाळ भाषा आणि राज्यात आक्रोश हा ढोंगीपणा नाही का? बलात्कार हा घृणास्पदच आहे आणि तो कुठे झाला, कुणाच्या राज्यात झाला, पीडिता कोण आहे, कुठल्या धर्माची आहे, आरोपी कुठल्या धर्मा जातीचा आहे, यावरून रोष ठरणार आहे का? आया बहिणींच्या सुरक्षेचा आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात हा मुद्दा हरवतोय का? लेकिन बद्दलच्या आक्रोशाच्या आगीवर, त्या धगीवर राजकीय भाकरी भाजण्यात राजकीय मंडळी धन्यता मानतीये का? म्हणूनच मी चर्चेला हा मुद्दा घेऊन आलोय। बदलापूरच्या घृणास्पद घटनेचं आज राजकारण होतंय का? पण या सगळ्या मुद्द्याबद्दल काय काय घडलं, कोण कोण काय बोललं, याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट। मंगळवारी बदलापूरकरांचा एक जनक्षोभ उसळला।
बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलं. शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधातला तो आक्रोश होता. तब्बल 11 तास आंदोलकांनी रेल्वे रोखून धरले, पण त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते. बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे अंगुली निर्देश केलाय. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. बदलापूरच्या आंदोलनात महिला पालकांचा सहभाग लक्षणीय होता, पण आता त्याला राजकीय रंग आलाय. या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे. विरोधकांना आंदोलन करत सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विरोधकावर आरोप करताय की विरोधकांनी तिकडे बाहेरचे लोक आणलेत, त्याच्यामध्ये राजकारण केलं. आम्ही राजकारण करतो. जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी. बदलापूरकरांचा जनक्षोभ उसळल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि कारवाईची चक्र फिरली. या प्रकरणाच्या SIT चौकशीची घोषणा करण्यात आली, पण त्यापूर्वी काय घडलं हे सरकार विसरतंय. पीडित मुलीच्या पालकांना पोलिसांनी तब्बल 12 तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसवून ठेवलं. ती चिमुरडी 12 तास पोलीस स्टेशनच्या बाकड्यावर पालकांसोबत बसून होती. ती रात्री 12 वाजल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली. 3-3.5 वर्षाची मुलगी ट्रीटमेंट न करता पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बाकड्यावर झोपते ही महाराष्ट्राला शोभणारी बाब अजिबात नाही आणि त्याच्यामुळे या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. ॲक्शन 100% होणार. एकीकडे शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचं सत्ताधारी मान्य करतायत, पण त्यानंतर उफाळून आलेल्या जनाक्रोशाला सत्ताधाऱ्यांकडून राजकारणाचं नाव दिलं जातंय का हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज दिवसभर घडलेल्या सगळ्या घटनांनी आरोप प्रत्यारोपांच्या नंतर जो सवाल निर्माण झालाय जो चर्चेला आपण घेऊन आलोय, पण आणखी काही मूलभूत सवाल यातून निर्माण झालेत. आपण जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. आरोप प्रत्यारोपांच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये सत्तेला प्रश्न विचारणारा प्रत्येक आवाज षडयंत्र आहे का आणि असतो का हा सवाल आम्ही सत्तेला विचारतोय. आम्ही सवाल हा सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारतोय की फक्त कारवाईचे आदेश देऊन सरकारची जबाबदारी संपते का, सुरक्षेची जबाबदारी कुणाची हा ही सवाल आहे. सवाल पुढचा तिसरा महत्त्वाचा. या निमित्तानं विरोधकांनी आवाज उठवायचा नाही तर मग कुणी उठवायचा, जनतेचा आवाज कुणी उठवायचा. त्याच्यानंतरचा सवाल आहे विरोधकांच्यासाठी सवाल आहे कोलकात्यातल्या घटनेवर मौन बाळगायचं, मवाळ भूमिका घ्यायची आणि राज्यात आक्रोश करायचा हा ढोंगीपणा नाहीये का हा सवाल या चर्चेमध्ये आपण आणणार आहोत. आणि शेवटचा महत्त्वाचा सवाल लेकीबद्दलच्या आक्रोशाच्या धगीवर राजकारण केलं जातंय का, प्रत्येक जण आपला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करतोय का. हे सगळे सवाल आहेत आणि यावर तुम्हाला तुमचं मत द्यायचं आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह या चर्चेत सहभागी होऊ शकता. आम्ही सवाल तुमच्या दरबारात टाकतोय, आम्ही तुमच्या हातात देतोय. तुम्ही मत टाका आणि सांगा. आम्ही जो सवाल विचारलेला आहे आज पोलमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आजच्या पोलचा सवाल आहे की या सगळ्या प्रकरणाचं राजकारण केलं जातंय का. बडे मुद्द्याच्या या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. बदलापुरातल्या घृणास्पद घटनेचं राजकारण होतंय का. यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या कमेंट, तुमचे प्रश्न सुद्धा चर्चेत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आज या चर्चेमध्ये सहभागी कोण होत आहे. या राज्यात महिलांचा आवाज बुलंद करणाऱ्या 3 महत्त्वाच्या नेत्या या आज चर्चेत सहभागी होत आहेत. शिवसेना उभाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे. या तिघींनाही सवाल आपले हे सगळे असणार आहेत आणि या सगळ्याबद्दल आपण थोड्या वेळात चर्चा करतोय. पण दुसरा मुद्दा यातला
बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेमण्यात आलं। मात्र उज्ज्वल निकम सरकारी वकील नसून ते आता भाजपचे प्रवक्ते आहेत, असा आरोप आज सुषमा अंधारेंनी केला। काँग्रेसनेही या मुद्द्यावरून आपला विरोधाचा पवित्रा कायम ठेवला, तर विरोधकांनी राजकारण करताना जरा तारतम्य बाळगावं असा सल्ला सत्ताधाऱ्यांनी दिला। दरम्यान बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली। काँग्रेसनं मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन केलं। बदलापुरात चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरले, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं। शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी बदलापुरात जाऊन सरकारवर तोफ डागली। आरोपी अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख किंवा खान असता तर नितेश राणे थैथयाट केला असता, असा मुद्दा सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। तसंच त्यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला सुद्धा विरोध केलाय। मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयावर सडकून टीका केली। ज्या पक्षाकडून निवडणूक लढली आहे त्याच पक्षाची ती शाळा आहे। कुंपणात शेत खायची, कुंपणाला म्हणजे संरक्षणाची जबाबदारी असते, पण कुंपणात शेत खायसाठी जर नेमलं असेल तर त्याला उपयोग काय? जो इंस्टीट्यूशन है वो ऑलरेडी किसी बीजेपी का है और उज्ज्वल निकम जी अभी जो है चुनाव लड़ चुके हैं, यहाँ पे कांग्रेस के खिलाफ चुनाव लड़ा है, तो लोगों का फेथ कैसा रहेगा? आपको पूरे महाराष्ट्र में एक से बढ़कर एक सॉलिसिटर्स और एडवोकेट्स है, तो आप उसी को क्यों ये कर रहे हैं? विरोधकांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध करून संवेदनशील विषयाचं राजकारण करू नये अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली। आंदोलनकर्त्यांची ही मागणी होती, जी आपणही दाखवलेली आहे, की आम्हाला उज्ज्वल निकम हे वकील, स्पेशल वकील म्हणून पाहिजेत आणि त्या ठिकाणी उज्ज्वल निकमांची नेमणूक ही त्या ठिकाणी विशेष वकील म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे। बदलापुरातल्या चिमुरडींवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। सामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। परिणामी खटला लवकरात लवकर निकाली काढून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी राजकारण विसरून प्रयत्न करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत येणार आहे। बदलापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले। विरोधकांनी या सगळ्या मुद्द्यावरून आज रान पेटवलं। आंदोलक गुन्हेगार आहेत का असा सवाल आज विचारला जातोय। चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधातला आक्रोश व्यक्त करण्यासाठी जे सामान्य लोक रस्त्यावर उतरले, त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवरचे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागली आहे। सरकार त्या संदर्भातली मागणी मान्य करणार आहे का हा सवाल आहे। पण आज एक घटना घडली। या सगळ्या आंदोलकांच्या पाठीशी वकील बांधव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही मोफत त्यांच्या केसेस लढू, सामान्य माणसाचा आवाज आम्ही बुलंद करू। बदलापुरातील आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई झाल्यानं ते आता कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमध्ये अडकले। शाळेत 2 मुलींवर झालेला अत्याचार आणि गुन्हा नोंदवण्यात झालेला अक्षम्य उशीर यामुळे बदलापुरातील नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला। शाळेतल्या पालकांसोबत सामान्य नागरिक आंदोलनात सहभागी झाले, तर दुसरीकडे जमाव जमवणं, रेल रोको करणं, स्टेशन परिसरात तोडफोड करणं, पोलिसांवर दगडफेक करणं
या कलमांतर्गत नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी सामान्य नागरिक संकटात सापडले. आम्हाला लगेच सोडावं निर्णय काय आम्हाला एवढंच करा, अजून काहीच नको. काल जे आंदोलन केलं होतं त्यावरती रेल्वेचं मोठं नुकसान झालं असा देखील आरोप तुमच्यावर केला गेला. सर आम्ही नव्हतो काही तर गुन्हेगारी नाही. आम्ही केलेलं काहीच नाही. विरोधी पक्षांनीही आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष समजून घ्या असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. जनतेला एवढी मोठी घटना घडल्यावर 8 दिवस कारवाई होत नाही आणि जनता महिला आपण होऊन उतरतात, स्वतः स्वयंपूर्ण उतरतात आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. 300 लोकांवर गुन्हा दाखल करतात. महिलांना पिटताय, लाज वाटत नाही महिलांना पिटताना. सामान्य नागरिकांच्या भावनांसोबत असल्याचं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं. मात्र या मुद्द्याच्या आडून केलं जाणारं राजकारण चुकीचं असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आज पोलीस कारवाई करतायत आणि महाविकास आघाडीच्या जर का लोकांनी अशी मागणी केली असेल तर या आंदोलनाच्या मागे महाविकास आघाडीची काही राजकीय शक्ती आहेत का याचाही पोलीस तपास करतील. सामान्य नागरिक आणि आंदोलकांच्या भावनांची दखल वकिलांनी घेतली. आक्रोश व्यक्त करणाऱ्या सामान्य नागरिकांवर दाखल केसेस मोफत लढणार असल्याचं वकिलांनी जाहीर केलं. माझी गृहमंत्र्यांनाही विनंती आहे की जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावं आणि आज आमच्या वकील संघटनेचे जवळजवळ सर्वच वकील रेल्वे कोर्टामध्ये उपस्थित राहतील. कोणत्याही प्रकारची फी त्या आंदोलकांकडून घेतली जाणार नाही. त्याची बाजू मांडण्याचं काम आमची वकील संघटनेचे सभासद करतील. अत्याचाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिक संतापानं पेटून आंदोलनात सहभागी झाला. मात्र आता सामान्य नागरिक कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकलाय. त्यामुळे राज्य सरकार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बदलापूरकरांच्या संतापाच्या नंतर सरकार खडबडून जागं झालंय. शाळा आणि पोलिसांवरती आता त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. पण लैंगिक अत्याचारासारख्या अतिशय गंभीर अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारची असंवेदनशीलता दाखवली आहे ती सामान्य माणसाला चीड आणणारी. अत्याचार झालेल्या चिमुकलीला तिच्या कुटुंबियांना 12 तास तुम्ही पोलीस स्टेशनला बसवून ठेवता. हा कुठला संवेदनशील? त्यांची केवळ बदली आणि त्यांचा निलंबन करणं ही कारवाई पुरेशी आहे का हा सवाल विचारला जातोय. बदलापूरच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेलाय. शिशु वर्गातल्या 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं बदलापुरात आंदोलनाचा आगडोम उसळला. संतप्त पालक आणि बदलापूरकर आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आणि कारवाईला वेग आला. त्यानंतर एक धक्कादायक बाब समोर येते. शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली. वास्तविक पाहता तिथल्या ज्या सिनियर PI आहेत त्यांनी सुद्धा खूप दिरंगाई ह्या प्रकरणामध्ये केलेली आहे. त्यांनी FIR दाखल केला नाही आणि शाळेमध्ये येऊन सुद्धा त्यांच्याकडून पुढची कारवाई झालेली नाही. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात तक्रार दाखल करून घ्यायला शुभदा शितोडे यांनी दिरंगाई केली. पण त्यासाठी त्यांच्यावर गृह खात्यानं कारवाई काय केली तर त्यांची बदली करण्यात आली. ज्याच्यामध्ये सिनियर PI एक महिला असून सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे असंवेदनशील वर्तन केलेलं आहे त्याच्याबद्दल बदली ही त्यांना शिक्षा होऊ शकत नाही. त्यांना तातडीने सस्पेंड करणं हे आवश्यक आहे. एकीकडे गृह खात्यानं कारवाईच्या नावाखाली बदली केली आहे तर दुसरीकडे शाळा प्रशासनानं मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविकांचं निलंबन केलंय. या सगळ्या प्रकरणात शिक्षण संस्थेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. तर प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांच्यावरती दडपण असतं, वरिष्ठांमार्फत असतं, राजकीय त्या ठिकाणी व्यक्ती असतात त्यांच्यामार्फत त्यांच्यावरती दडपण येतं आणि मग तपासाला कुठेतरी त्या ठिकाणी आडकाठी निर्माण होण्याची शक्यता असते. प्राथमिक चौकशी जी मी केली
त्याच्यामध्ये सुद्धा तर मला असं आढळून आलेलं आहे की 100% जे प्रिकॉशन संस्थेने घ्यायला पाहिजे होतं हे प्रिकॉशन घेतलेलं नाही आहे. खरं तर कुठल्याही प्रकरणावरून जनक्षोभ उसळला की सरकारकडून कारवाई होते. संबंधित अधिकाऱ्यांवर बदली किंवा निलंबनाची जुजबी कारवाई केली जाते. प्रकरण थंड बस्त्यात गेलं की निलंबन मागे घेतलं जातं. हा आजवरचा अनुभव आहे. या प्रकरणातही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अशा गंभीर गुन्ह्यात कर्तव्यात कुचराई करणाऱ्यांना सरब बसवण्यासाठी सरकारी नियमात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बदलापूरमध्ये घडलेल्या घृणास्पद प्रकरणाचं सध्या राजकारण होतंय का, या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत असतील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, रुपाली चाकणकर, ज्योती वाघमारे. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच चर्चेला सुरुवात. कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.